वाईट मालक. मालक जेव्हा वाईट असेल, तर मालक दुराचारी असेल, तर तो नोकराला अमानुषतेने वागवतो. बघा, वाईट म्हणजे काय? व्यक्ती वाईट नसते, पण तिचे विचार वाईट असतात. नोकराला हवं तसे ती बर्ताव करत असते, पाहिजे तसं काम सांगत असते, मोबदला तेवढा देत नाही, त्याच्याकडून तेवढे घाम गाळून घेत असते, पण तेवढं त्याला पैसा देत नाही, मोबदला देत नाही, तेवढी त्याला मजुरी देत नाही. त्याला खुश करण्यासाठी त्या मालकाने कितीतरी पटीने चांगलं राहायला पाहिजे. जर मालक चांगलं राहिला, तर जो काम करणारी व्यक्ती आहे ती नक्कीच चांगलं राहील, ती नक्कीच मालकाचं भलं करणार. तुम्हाला कसं वाटतं? आर्य चाणक्याचं जे व्यवहार आहे, त्याचे विचार आहेत आर्य चाणक्याचे, ते तुमच्या आमच्यासमोर आणायचे आहेत आणि सगळ्यांसमोर ते विचार जायला हवे.